आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तहसील कार्यालयात कांदा उत्पादक व शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन। बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी सोमवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता बागलाण तहसील कार्यालयात रयत क्रांती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात तब्बल 2 तास एकाच जागेवर बसून अनोखे ठिय्या आंदोलन करण्यात आले। चालू वर्षी बागलाणसह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले, मात्र उत्पादन खर्चही निघत नाही इतका कवडीमोल भावाने कांदा विकला जात आहे। कांदा उत्पादक वैतागला आहे। शासन मात्र शब्दांचा व आकड्यांचा खेळ खेळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1235 रुपये भाव जाहीर केलेला आहे, मात्र प्रत्यक्षात कुठेही खरेदी झालेली नाही। झाली तरी ती ठराविक नाफेडच्या दलालांचा यात फायदा होणार आहे। नाफेड तुपाशी, कांदा उत्पादक उपाशी अशी अवस्था होणार आहे। कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी कमी भावात विक्री झालेल्या कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे। नामपूर व सटाणा येथील बाजार समिती शेतमाल विक्री झाल्यावर दिल्या पावत्या कच्च्या असतात, त्यामुळे कम्प्युटर टाईप असलेल्या पक्क्या पावत्या देण्यात याव्यात। मागील महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ नुकसान भरपाई रक्कम जमा करावी। मागील थकलेला पीक विमा भरपाई ताबडतोब देण्यात यावा। या मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्याकडे देण्यात आले। यावेळी दीपक पगार, खेमराज कोर, प्रवीण हिरे, शिवसेनेचे लालचंद सोनावणे, अंताजी कोर, किशोर कदम, त्र्यंबक खेरनार, राजेंद्र हिरे, प्रकाश देवरे, विनोद पाटील, निलेश धोंडगे, सुभाष शिंदे, प्रवीण सावंत, राजीव सावंत, मयूर नेरकर, रवींद्र सोनावणे, देविदास हिरे, पोपट हिरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। या आंदोलनाला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा गटाने जाहीर पाठिंबा दिला होता। आगामी दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे दीपक पगारे यांनी दिला आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील। आमच्या सहकार्याचे कांदे फक्त 420 रुपये क्विंटलने गेलेले नाही, 400-500 रुपयाने त्यांना परवडत नाही। त्यांना विषयाची बाटली हिसकून इथंपर्यंत आम्ही आणलेले, एवढी अवस्था बेकार झालेली आहे। आणि ऐन वेळेस फडणवीस साहेबांनी 1200 रुपये कांद्याचा भाव तय केला। मागच्या वर्षी सुद्धा भाव वाढत होता। जर समजा 1600, 1700, 1800 रुपयेपर्यंत मार्केट गेले असताना फडणवीस साहेबांनी 1235 रुपयाचा भाव नाफेड व यांची शेपने खरेदी करावा असं जाहीर केलं। का भाव पाडण्यासाठी आहे का सरकारने आम्हाला 1235 रुपये एक लक्षात ठेवा, 1235 रुपये 1 किलोला। 1 किलो कांदा किती स्क्वेअर फूट जागेवरती 4 महिन्यात टीपी, खत, पाणी, एक बिस्लरीची बाटली 20 रुपयाला येते। मग जर समजा 1 किलो कांदा पिकवण्यासाठी किती